तैशा परी राहे कौतुक तो पाहि संचिताचे. त्याच्या पलीकडे ठेविल्यानंते तैसींची राहावी चित्त असू द्यावे समाधान. ज्या स्थितीला भगवंत ठेवेल त्या स्थितीला राहता आलं पाहिजे. आणि त्या स्थितीला जो राहतो, मन आणि बुद्धी जो देवाला अर्पण करतो, तो भक्त देवाला आवडतो. तो भक्त देवाला आवडतो. आम्हाला ते अर्पण करता आलं पाहिजे. आम्हाला ते देवाच्या चरणी वाहता आलं पाहिजे. मग देवाने आम्हाला जन्माला घालताना जर भेद केला नाही, सारखं जन्माला घातलंय, मरणोत्तरचाही जर कुठल्याही प्रकारे भेद राहत नाही, तर मधल्या काळामध्ये भेद आणणारे कोण आहेत? सगळ्यात पहिला जर कोणाचा नंबर लागत असेल तर तो अहंकार. ह्यांच्यापेक्षा मी मोठा आहे, एकदा माझ्याकडे तो अहंकार आला आणि त्या अहंकाराने स्पर्श केला की यांचा मत्सर करायचा कसा ते मला लगेच कळते, त्यांचा तिरस्कार कसा करायचा ते लगेच कळते, लगेच त्यांचा अपप्रचार कसा करायचा सुरुवात. आणि म्हणून तर संत म्हणतात अहंकाराची बाधा नको ना. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. त्याच अभिमानाने रावणाची पुरेपूर वाट लावून टाकली आणि त्याची ओळख करून देत असताना त्या ठिकाणी समर्थ रामदास म्हणतात, मनात सांग पा रावणा काय झाले. मनाला हात मारून सांगितलेले, म्हणा अरे ज्या अभिमानाने जे मी म्हणून तू कार्य करतोय ना, मी मोठेपणा म्हणून जो मिरवतोय ना, मला सांग रे दादा रावणाचं काय झालं. काय झालं? अकस्मात ते राज्य सर्व बुडाले. ते राज्य सर्व बुडालं. दादा हे राज्य सुद्धा बुडवायला जर कारणीभूत कोण असेल ना, तर अभिमान अहंकार माणसाला गप्प बसू देत नाही. संपत्तीचा अभिमान, प्रॉपर्टीचा अभिमान, घराचा अभिमान, बाईचा अभिमान, पोरांचा अभिमान, सोयऱ्यांचा अभिमान, सौंदर्याचा अभिमान, तारुण्याचा अभिमान. ठीक आहे, संसारिक झाले, मार्गदर्शन नाही ना, परमार्थ नाही, भक्ती नाही, ज्ञानाचा अभिमान. हा, मग इथे विचार आपण केला पाहिजे. पांडित्याचा अभिमान, अभ्यासाचा अभिमान, वाचनाचा अभिमान, पाठांतराचा अभिमान, भक्तीचा अभिमान, देवपूजेचा अभिमान, देवाच्या नामाचा अभिमान. अभिमान आणि स्वाभिमान याच्यामध्ये फरक आहे बरं का. बघूयात आपण पुढे वेळ मिळाला तर. तो अभिमान जर आम्हाला स्पर्श करत असेल ना दादा, तर आमच्या पतनाला कारणीभूत तोच आहे. पतनाला कारणीभूत तोच आहे. एक अभिमान आला की माणसाकडे काय येतंय? क्रोध येतोय, मत्सर येतोय, तिरस्कार येतोय, अनेक विचार स्पर्श करत असतात, अनेक विषय स्पर्श करत असतात. आणि तो अभिमान असा आहे की आमच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला करू देत नाही. रावणाचं ज्ञान नव्हतं का रावणाला? बरं, रावणाची स्तुती करत असताना, स्तवन करत असताना असं म्हटलेलं आहे, ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पासांची, रावण ज्ञानी असं म्हटलेलं आहे. रावण ज्ञानी पण अभिमानी तो. लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातली घडीने घडी त्या जाची. ज्यांना शरण जायला पाहिजे त्यांना बंदिस्त ठेवले. कशाने? अभिमानाने. शेवटी काय झालं? नावही शिल्लक राहिलं नाही. नावही शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून आपण नेहमी एक दृष्टांत ऐकत असतो, श्रवण करत असतो बरं का. ज्या वेळेला एखादा दृष्टांत आपण ऐकतो ना माऊली, त्यावेळेला प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक दृष्टांताला, प्रत्येक वाक्याला, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जसं एखादं नाणं आपल्या हातात पडलं की आपण पहिले काय पाहतो? एखादी नोट जर आपल्याला दिली तर आपण पहिले काय पाहतो? जशी दिले तशी घेतो का? पहिले तिच्या दोन्ही बाजू पाहतो. नाणं दोन्ही बाजू पाहतो. दोन्ही बाजू जर व्यवस्थित असतील तर आपण खिशात ठेवतो. तसं समोरचा दृष्टांत, समोरचा विचार, समोरचं मार्गदर्शन दोन्ही बाजू पडताळून आपल्या बुद्धीचा वापर करून आपण घेतला पाहिजे बरं का. आपल्या बुद्धीचा वापर करून आपण घेतला पाहिजे.
बिभीषणाने रावणाला साथ द्यावी की नाही द्यावी, प्रश्न तुम्हाला आहे. बिभीषणाने रावणाला साथ द्यावी की नाही द्यावी, प्रत्येकाच्या मनामध्ये उत्तर एकच असेल. जर अधर्म करत असेल आणि तिने जर रावण वागत असेल तर बिभीषणाने घर सोडलेलंच बरं, जागा सोडलेलीच बरी. व्यवहारातलं कळतंय हो आम्हाला, व्यवहारातलं कळतंय, फक्त आमच्या जगण्या वागण्यातलं आम्हाला कळत नाही. आता अजून एक छोटा दृष्टांत सांगतो. एखाद्या ठिकाणी तुम्ही उभे आहात माऊली, एखाद्या ठिकाणी तुम्ही उभे आहात आणि मध्येच असा उग्रवास आला, उग्रवास आला, तर लगेच माणूस इकडे तिकडे पाहतोय, दुर्गंधी आली कसली बरं. तेवढ्यात त्याला वाटतंय अरे गटारावर उभा आहे मी, बाजूला गटार आहे. मला सांगा, तुम्ही गटार सरकवता का तुम्ही सरकता? काय तिथे आम्ही बरोबर स्वतः सरकतोय, ती जागा सोडतोय. प्रत्यक्षात ज्या वेळेला आमच्यावर कर्माची वेळ येते त्यावेळेला आम्ही गटार सरकवायला जातोय. संत म्हणतात गटार तुम्ही सरकवू शकत नाही, तुम्ही सरकण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद घ्यायचा आहे तर. रावणामध्ये बिभीषण परिवर्तन करू शकत नव्हता. किती प्रयत्न केले, कोणी कोणी केले. स्वतः मंदोदरी रावणाला सांगतीये. मंदोदरी म्हणजे मंद उदरी आणि पतिव्रता आहे, पतिव्रता आहे. काय म्हणते, तुमच्याकडे सामर्थ्य आहे, बळ आहे. किती, महादेवाने आत्मलिंग द्यावं तुम्हाला, एवढं बळ आहे तुमच्याकडे, एवढं सामर्थ्य आहे तुमच्याकडे. किती, तुम्ही पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्याचा ड्रेस वेश करू शकता, पाहिजे त्याचं रूप घेऊ शकता. माऊली, या ठिकाणी अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, अनेक मोठमोठे कलावंत आहेत. एवढे मोठे आहेत की मी त्यांच्यापुढे काहीच नाही. म्हणजे पा मरा आहे काय थोरंपण पायातील लहान पायी. मनापासून बोलतोय दादा, तुमच्या सेवेपुढे महाराज, तुमच्या सेवेपुढे, तुमच्या परमार्थापुढे बाबा, तुम्ही जे कार्य करताय ना 25% पण नाही, मी त्याच्यात 25% पण नाही बरं. पण आपण जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतोय ना, जे पण काही असेल ते तुमचा 1 मिनिट पण वाया जात नाही, 1 सेकंद पण वाया जात नाही सासे महाराज बरं का. आलेकर दादा, मामा, तुम्ही जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करताय ना, 1 मिनिट पण वाया जात नाही. तुमचा 1 मिनिटाचा सुद्धा जो काही असेल मोबदला देव लगेच देऊन टाकतात, लगेच देऊन टाकतात. ठेवत नाहीत देव आपल्या अंगावर, नाहीत ठेवत. फक्त तो तुम्हाला दिला ना, आपल्याला मोबदला दिला ना की तो कुठे वापरायचा ते देव सांगत नाहीत, देव नाही सांगत. तो विचार कोणाचा, आपला. काय महाराज बरोबर आहे की नाही. उल्हासनगरला आपण गेलो, एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिकचं काम केलं, काम केल्यानंतर अख्खा दिवस काम केलं, संध्याकाळी येताना जे काही 1000-1500 असेल ते आपल्या खिशात त्याने टाकलं. आता ते वापरायचे कुठं ते सांगल तो अधिकार कोणाचा, आपला. तसंच आहे, आम्ही जे देवाचं नामस्मरण करतोय, जे काही पूजा करतोय, उपासना करतोय, जे हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन, श्रवण करतोय, जे काही उपदेश करतोय, जे काही असेल ते त्याचा मोबदला देव देतोच देतो. फक्त ते वापरायचं कुठं ते आम्ही ठरवलं पाहिजे. सामर्थ्य आहे बरं का, ते बळ आपल्याला दिसतंय ना लगेच. सौभार्य नावाचे ऋषी आणि ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. हजारो वर्ष तपश्चर्या केलेले ऋषी सौभार्य नावाचे काय करतायत, सूर्याला अर्घ्य देता देता नदीमध्ये, गंगेमध्ये स्नान करता करता, सूर्याला अर्घ्य देता देता माशांची क्रीडा फक्त बघितली माऊली, माशांची क्रीडा. आणि मनामध्ये विचार आला, काय असं आपण काहीतरी करायला पाहिजे आयुष्यामध्ये. जसा विचार मनामध्ये आला तसं ते ओंजळीतलं पाणी खाली पडलं आणि निघाले. एवढे मोठे ऋषी आहेत माऊली. लग्न करायची इच्छा झाली, संसार थाटायची इच्छा झाली, ते काय खडवलीला जातील का, कल्याणला जातील का, ठाण्याला जातील, शहापूरला जातील. ते सरळ निघाले आणि राजाकडे गेले. राजाकडे गेल्याबरोबर राजाने आदरातिथ्य केलं. आचार्य देवभव ऋषी आले, त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना आसन दिलं बसायला, मस्तकी पाहुणचार केला. आणि तेवढ्यात राजाने विचारलं ऋषींना,
महाराज कसं येणं झालं बरं? तेव्हा महाराजांनी सांगितलं असं असं आहे, लग्न करायची इच्छा झालेली आहे. राजाने क्षणभर डोक्याला हात लावला, कशी अवदसा सुचली. काय मुक्त होण्याची बुद्धी सुचले का बद्ध होण्याची बुद्धी सुचले? मुक्त होण्याची बुद्धी सुचले का बद्ध होण्याची? जर बद्ध होण्याची बुद्धी सुचलेली आहे तर तिला दुर्बुद्धी म्हणतात आणि तिला अवदसा म्हणतात. काय बाबा, बद्ध होण्याची बुद्धी सुचलेली आहे, ऋषी आहे, हजारो वर्ष तपश्चर्या केलेली आहे, देव प्राप्तीसाठी प्रयत्न करायला पाहिजे, परिवर्तनासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. पण तसं न करता बुद्धी काय झाली, माशांचं क्रीडा बघितली आणि लग्न करायची इच्छा झाली. राजाकडे आले, राजाने डोक्याला हात लावला, तेवढ्यात विचार केला, ठीक आहे चला कुठेतरी मिळेल, नाही ठाण्याला तर पुण्याला तरी मिळेल. आणि ते बोलून दाखवलं, ठीक आहे महाराज आपण प्रयत्न करू, एक दिवशी नाशिकला जाऊ, ठाण्याला जाऊ, नाहीच पुण्याला जाऊ, कुठेतरी मिळेल. तेवढ्यात ते ऋषी म्हणतात, मी ठाण्याला पुण्याला नाशिकला जायला तुमच्याकडे आलो नाही. मग तुमच्या 60 मुली आहेत, 7 नाही 60, आणि मग त्यापैकी एक तरी. आता राजा विचारग्रस्त झाला, राजा मनामध्ये विचार करतोय, एक तर वृद्ध अवस्था झालेली आहे, ना घर ना दार ना प्रॉपर्टी ना संपत्ती ना राहण्याचं ठिकाण. मग राजाने राजाच्या बुद्धीप्रमाणे तिथे सांगितलं, नाही म्हणावं तर शाप देऊन मोकळा होईल, कारण त्यांना ते खूप भीती असते. काय त्यांच्या सामर्थ्याचा वापर ते कुठे करतील सांगू शकत नाही. म्हणून मग राजाने सांगितलं, ठीक आहे महाराज, मी 60च्या 60 मुलींना तुमच्याकडे पाठवतोय, जी मुलगी तुम्हाला पसंत करेल. आता त्याला माहिती असं सगळं नाही का, कोण पसंत करणार आहे. पण राजाचा डोका बघा कसा आहे, बुद्धी बघा कशी आहे. 60च्या 60 मुली तुमच्याकडे पाठवतोय, जी मुलगी तुम्हाला पसंत करेल तिचं लग्न मी तुमच्याशी लावून देईन. राजाने जागा सोडली, राजा निघून गेला, 60च्या 60 मुलींना पाठवलं. पण ऐका, 60च्या 60 मुली तिथे येईपर्यंत त्या ऋषीने आतापर्यंत आपण जी तपश्चर्या केली होती त्याचं बळ तिथे वापरलं गेलं, त्याचं सामर्थ्य त्याचा उपयोग केला, आणि तरणा बाण तरुण चिकना असा त्या ठिकाणी अगदी रूपवान तरुण असा रूप तयार केलं, रूप धारण केलं. आणि आश्चर्य असं झालं की 60च्या 60 मुलींना तो तरुण आवडला. थोड्या वेळेमध्ये राजा आला तिथे. राजा आल्यानंतर राजे पाहतायत आणि त्या तरुणाला विचारतायत, तर इथे एक वृद्ध एक म्हातारा असा एक ऋषी बसलेला होता, कुठे गेला? तेव्हा त्यांनी सांगितलं, मीच आहे तो. तुम्हीच? हो म्हणे, मीच आहे. आणि तुम्ही तर सांगितलं होतं, जी मुलगी मला पसंत करेल त्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून देणार. आता 60च्या 60 मुली आणि त्या मुलींना मी आवडलेलो आहे. आंधळा मग तो एक डोळा. आता इथे काय 60 डोळे बोलायचं का? आपला विषय काय होता? हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्या तपश्चर्याचा जो मोबदला मिळाला होता. आपला विषय काय होता? देव मोबदला देतो, कुठे वापरायचंय तुम्ही ठरवायचंय. कुठे वापरलं? बद्ध अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी वापरलं, बांधण्यासाठी वापरलं. अरे मुक्त होण्यासाठी जर ते बळ वापरलं असताना तर 100% मुक्त झाला असता. पण मुक्त जर व्हायचं असेल तर आम्ही जगद्गुरु तुकोबाच वाचले पाहिजे, माऊली ज्ञानोबाच वाचले पाहिजे, शांती ब्रह्मनाथ महाराज, जनाबाई कांगोपात्रा बहिणाबाईच वाचल्या पाहिजे, तर आम्हाला मुक्त होता येईल. अन्यथा जर गाथा गीता भागवत सोडून जर आम्ही नको त्या विषयामध्ये जर पडलो, नको त्या विचारामध्ये जर अडकलो गेलो, सापडलो गेलो, तर ही अशी बद्ध अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? मुक्त व्हायचं आहे ना, आम्हाला नरदेह मिळालेला आहे ना, मग आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे केली पाहिजे. इकडे मंदोदरी पतिव्रता आहे, रावणाला सांगते, तुम्ही पाहिजे तो वेश धारण करून जाऊ शकले असतात, मग तुम्ही साधूच्याच वेशात का गेलात? तुम्ही श्रीरामाचा वेश का नाही केला? काय रावण बोलतो, मला कळत नाही असं तुला वाटतंय का ग? संत रावणाला म्हणतात, येड्या तुलाच वाटतंय का? असं सगळ्याच बायांना वाटतंय. आमच्या यानात ना
खरं आहे का खोटं आहे? सगळ्याच बायांच्या तोंडातलं येतं ना. आमच्या यांना ना काहीच कळत नाही, आणि ह्यांच्या पण तोंडातले कधीतरी येते आमच्या इलाज ना. स्वाभिमान एकच गोष्टीचा आहे, दोघांना काही कळत नसताना सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाला सोडत नाही, तरी साथ देत नाहीत ना, साथ देतात ना. ही आमच्या हिंदुस्थानची संस्कृती आहे, ही आमच्या भारत देशाची संस्कृती आहे. कळत नसताना पण शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात, एकमेकाचा आधार म्हणून जगतात, एकमेकाच्या सुखामध्ये सुख आणि दुःखामध्ये दुःख मांडतात. ही हिंदुस्थानची संस्कृती आहे. असो, रावण बोलतो मला काही कळत नाही असं वाटतंय काय तुला? मग काय म्हणे, नक्की काय? अगं म्हणे, मी त्याच वेशात जाण्याचा विचार केला. काय? राम म्हणून सीतेच्याकडे जायचा विचार केला, पण तो वेश नाही धारण केला, नुसता विचार केला ना, तरी सगळ्या महिला मला आई आणि बहीणच दिसायला लागल्या. म्हणून मी साधूच्या वेशात गेलो, म्हणून मी साधूच्या वेशात गेलो. मंदोदरीने समजावण्याचा प्रयत्न केला, बिभीषणाने समजवण्याचा प्रयत्न केला. रावणाच्या एका सभेमध्ये त्याच्या मुलाने समजवण्याचा प्रयत्न केला. भर सभेमध्ये रावणाने त्या मुलाला ठार मारलेला आहे. हनुमंताने मारुती रायाने समजवण्याचा प्रयत्न केला. शेवटी 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 कॉम्प्रोमाइज करायला, समझोता करायला, शिष्टाई म्हणतात त्याला, अंगदाला पाठवलं. अंगदाला पाठवलं. मगचा विषय आपला स्वाभिमान असावा देवाचा. किती स्वाभिमान असावा. अंगद आल्यानंतर अंगदाला विचारलं कोण तू? म्हणे मी अंगद. कशासाठी आलाय? अशासाठी आलोय. काही बोलायला लागला होतो रावण त्या अंगदाला. ठीक आहे म्हणे, असू दे, आता हरकत नाही, मला आज्ञा काय श्रीराम प्रभूंची, फक्त समझोता करून ये, भांडण करू नको, भांडायची आज्ञा नाही, समझोता करून ये. समझोता करायला पाठवलंय, ठीक आहे, हरकत नाही. कोणाचा रे मुलगा तू? तेव्हा त्याने सांगितलं, मी लहान असताना माझ्या पालण्यावर तुला ज्याने उलटा टांगला होता ना, बरोबर ना बाबा? वालीने रावणाला अंगदाच्या पालण्यावर उलटा टांगला होता. ब्रह्मलिखित होतं, वाली लिखित होतं, वाल्मिक लिखित होतं. श्रीरामाच्या हातून रावणाचा मृत्यू, म्हणून रावण वाचला गेला होता. आता एवढा जर सांगितलं तर रावण गप्प बसेल? वालीला काही बोलायला लागला ना, ठीक आहे चला, हरकत नाही, बापाला बोलतोय ना, हरकत नाही. सर कोणी पाठवलंय तुला? श्रीराम प्रभूंनी पाठवलंय. कशासाठी? जा म्हणे, समजतोय का बघ. कारण चांगली माणसं जी आहेत ना माऊली, ती पहिले समजवण्याचा प्रयत्न करतात, समजवण्याचा प्रयत्न करतात. एखादा माणूस जर तुमच्याशी बोलत नसेल मुद्दा म्हणून तुमच्या जवळचा, 1 वेळा 2 वेळा 4 वेळा हाक मारा, 4 वेळा हाक मारा, त्याच्यात आपली काही कमीपणा नाही. 4 वेळा हाक मारा, कमीपणा नाही काही. 10 वेळा हाक मारा, नाहीच ना, गेला, हरकत नाही सर. पण समजवण्याचा प्रयत्न करा. आणि हे संस्कार आपल्यावर आपल्या श्री गुरूंनी, आपल्या संतांनी केलेले आहेत, बरं का? फक्त अर्धवट ऐकून कोणाला तरी काय बोलतात ना, वडाची शेंगा काय, याची शेंगा त्याला लावू नका. अर्धवट ऐकू नका कुठलीही गोष्ट. पुरेपूर बघा, पुरेपूर कुठल्याही गोष्टीचा विचार करा. खरं काय खोटं काय, नाण्याच्या दोन्ही बाजू बघा, आणि मग एखाद्या व्यक्तीविषयी जो विचार करायचा तो करा, बरं का? असो, अंगद बोलतोय श्रीराम प्रभूंनी पाठवलंय. आता मात्र भगवंताविषयी काही बोलायला सुरुवात केली रावणाने. का ताकद नाही राहिली का? काय बळ नाही राहिलं का? सामर्थ्य नाही राहिलं का? हरला काय? हरला काय? एवढं ऐकल्याबरोबर अंगद बोलतो, हे दादा, माझ्याविषयी बोलला ठीक आहे, मी ऐकून घेतलं. माझ्या बापाविषयी बोलला ठीक आहे, ऐकून घेतलं. पण देवाविषयी जर काही बोलशील, धर्म कार्य करणाऱ्या माणसाने एवढा एकनिष्ठ आणि एवढा श्रद्धा आणि एवढी निष्ठेने राहिलं पाहिजे, एवढा विश्वास पाहिजे. तर तिथेच पाय रोवला गेला अंगदाने त्या जमिनीमध्ये, आणि सांगितलं, जर रोवलेला पाय कोणी बाहेर काढला तर श्रीराम प्रभूं सकट आम्ही जसे आलोय तसे परत जाऊ. काय विश्वास असेल माऊली, काय श्रद्धा असेल आणि काय निष्ठा असेल. अनेकांनी तो पाय रोवलेला काढण्याचा प्रयत्न केला, कोणालाही हल्ला नाही जागेवरून. महाबली राक्षस आले, महाबलाढ्य राक्षस आले. अनेकांनी प्रयत्न केला, पण अंगदाने रोवलेला पाय कोणालाही हल्ला नाही.
कोणच नाही, सगळे झाले. आता रावण सिंहासनावरून उठला, त्याच्या त्या आसनावरून उठला आणि हळूहळू हळूहळू पुढे अंगदाच्या दिशेने येतोय. अंगदाच्या दिशेने आल्यानंतर अंगदाच्या पायाला हात लावणार, तेवढ्याच अंगद बोलतोय, हे रावणा, अरे माझ्या काय पाया पडतोय? तर श्रीराम प्रभूंच्या पाया पडलास तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काही कोणाला पण पायाला हात लावून द्यायला काही तुझे आहोत काय? काय अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण रावण समजला नाही. शेवटी अवस्था काय झाली त्याला कारण अभिमान, अहंकार. अहंकार आपला विषय असा आहे दादा, आपण नेहमी एक दृष्टांत ऐकत असतो, नेहमी एक दृष्टांत ऐकत असतो. रावणाला बिभीषणाने साथ दिली नाही म्हणून रावण पराभूत झाला. हे जर श्रीराम प्रभूंना ज्या दिवशी वाटलं असतं ना, त्या दिवशी श्रीराम प्रभूंनी बिभीषणाला जवळ घेतलं नसतं. घेतलं असतं. शास्त्र सांगतंय, रामायण सांगतंय, ज्या वेळेला बिभीषण आला त्यावेळेला शरणगतांची वाहे चिंता. शरण आल्याबरोबर त्याला जवळ केला आणि त्याच दिवशी त्याला काय दिलं बरं? लंकापती केलं ना त्याला. त्यावेळेला इतरांनी सांगितलं जर रावण शरणला तर अयोध्या बाकी आहे ना. म्हणून थोडस आपल्या बुद्धीचा वापर करावा. मौली, अधर्माने जर भाऊ वागत असेल ना, भले भक्ती करत असेल ना, परमार्थ करत असेल ना, रावणाची भक्ती काही कमी होती का? आपली भक्ती काहीच नाही. अजून पण कधीतरी फुलं आमच्या आवारात नाही भेटले ना तर शेजारी उठाच्या आधी शेजाऱ्यांची फुलं आम्ही आणतो. त्यांनी रावणाचा आदर्श घ्यायला पाहिजे. काय फूल कमी पडलं तर शिर व्हायचा, डोकं मस्तक व्हायचा. आतड्याचा विना केलेला आहे, शिराचा तमोरा केलेला आहे. गायन करता करता, महादेवाचं स्तवन करता करता, राग गाता गाता ज्या वेळेला विना तुटला त्यावेळेला भक्ती श्रेष्ठ आहे. पण अधर्माने जर वागत असेल, अनितीने जर वागत असेल, नको त्याप्रमाणे कर्म जर करत असेल ना, काही फायदा नाही तुझ्या भक्तीचा, काही फायदा नाही तुझ्या ज्ञानाचा, आणि काही फायदा नाही तुझ्या परमार्थाचा. श्रीराम प्रभूंची साथ केली पाहिजे, श्रीराम प्रभूंच्या बरोबर राहिलं पाहिजे. कारण एक पत्नी, एक बाणी आणि एक वचने आम्हाला धर्म कार्य करायचं, आम्हाला देव कार्य करायचं आहे, आम्हाला देश कार्य करायचं आहे. आणि ते कार्य जर आम्हाला करायचं आहे तर रावणासारख्याच्या बरोबर राहण्यापेक्षा भले भाऊ असेल बिभीषणाने बाजूला झालं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन सांगू, प्रल्हाद म्हणून जर देव कार्य करायचंय, धर्म कार्य करायचंय तर बाप हिरण्यकश्यप असेल ना, बापाचं ऐकू नका. विरोध कशाला आहे? विरोध कशाला आहे? गावभर फिरतोय हिंडतोय त्याला विरोध नाही. लोकांच्या पोरांच्या जाऊन 12-12 वाजेपर्यंत पिऊन तराट होतोय त्याला विरोध नाही. जुगार खेळून बर्बाद झालेला आहे त्याला विरोध नाही. चांगल्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये भांडणं करून ते कार्यक्रम बर्बाद करणं त्याला विरोध नाही. आणि धर्म कार्य करायला, देव कार्य करायला, देवाचं नामस्मरण करायला जर बाप विरोध करत असेल तर त्या बापालाही सोडायला हरकत नाही. अजून पुढे सांगू, बरीच उदाहरणं आहेत, बरीच उदाहरणं आहेत. देखा अनुक्रम आधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेणे व्यापारी निश्चित पावे. धर्म कार्य जर करायचंय, अनुक्रमाने जर आम्हाला परमार्थ करायचे, भक्ती करायची आहे, चांगलं वागून चांगलं जगून नीतीने धर्माचरण करून जर आम्हाला सार्थक करून घ्यायचं आहे, मुक्ती मिळवायची आहे, मुक्त व्हायचं आहे, तर त्यासाठी कोणीही जरी आडवा आलं, कितीही जरी काही असेल, हो कितीही काही असेल, कशालाच बळी पडता कामा नाही, कशालाच बळी पडता कामा. तुम्हाला सांगू, त्याच्याही पलीकडे खरा परमार्थ जर करायचा असेल आणि खरा एकांत जर साधायचा असेल ना, जेवढा मोकळा राहू ना, महाराज कराय की खोट आहे बाबा, जेवढा महाराज आपण लिप्त राहू ना, जेवढा व्याप वाढवू ना, तेवढ्या डोक्यामध्ये नको नको त्या विचारांचा भोगा येतो, नको नको त्या विचारांचा भोगा भरला जातो. ज्याला खऱ्या अर्थाने अंतःकरणपूर्वक मुक्त व्हायचंय, मोकळं व्हायचंय ना, जेवढा अलिप्त राहता येईल तेवढा अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. शेवटी शेवटी शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही.
एकही विचार तुम्हाला स्पर्श करणार नाही, एकही वासना तुम्हाला स्पर्श करणार नाही, आणि एकही कुठल्याही प्रकारचा वाईट गुण तुमच्याकडे येणार नाही जर तुम्ही पूर्णपणे अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला तर. तुकोबांचा आदर्श घ्या, माऊलींचा आदर्श घ्या, शांतीब्रह्म नाथ महाराजांचा आदर्श घ्या. ते गटार सरकवीत नाहीत बसले बाबा. गटार सरकवीत नाहीत बसले पडवळ महाराज. ते स्वतःहून बाजूला झाले. बाजूला झाल्यानंतरही त्या गटारांमध्ये परिवर्तन व्हावं म्हणून पहिलं मांडलंय ते पसायदानामध्ये, जे खळांची पहिली मागणी आहे माऊली. काय बाबा? आता विश्वात्मके देवे गणे वागे यज्ञ तोषावे तोषोणी मद द्यावे पसायदान, हे पहिली मागणी आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. त्यांना सुगंध आला पाहिजे सत्कर्माचा. आणि मग ज्यांना सुगंध आला ना, ज्यांची रती सत्कर्माकडे वाढली, सद्बुद्धी झाली निर्माण, त्यांच्याकडे धर्म कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली, देव कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली, मग जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जाते. ज्याला जे पाहिजे त्याला ते द्या देवा, पण कधी त्यांची रती, त्यांची बुद्धी कुठे वाढली पाहिजे? सत्कर्माकडे वाढली पाहिजे, सत्कर्माकडे वाढली पाहिजे. काय नाही, अतिशय सोपं आहे. मोक्ष मुक्ती आता लोकांनी खूप मोठा विषय केलाय तो माऊली, नाही का? मोक्ष म्हणजे काय सोपं आहे का? मुक्त होणं म्हणजे सोपं आहे का? तुम्ही बसल्या जागेवर मुक्त होऊ शकता, बसल्या जागेवर. फक्त मनापासून ठरवलं पाहिजे, मनापासून. माळ देहाला की मनाला? जोपर्यंत देहालाच आहे तोपर्यंत काहीच होणार नाही. काय महाराज, बरोबर आहे की नाही? माळ जोपर्यंत देहालाच आहे तोपर्यंत काहीच होणार नाही. मनाला ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी परिवर्तन होईल. मनाला ज्या दिवशी येईल त्या दिवशी परिवर्तन होईल, बरं का? देहाला माळकरी करता करता मनालाही माळकरी करता आलं पाहिजे, बरं का? तेव्हा अंतःकरणामध्ये बदल होत असतो, तेव्हा अंतःकरणामध्ये बदल होत असतो. नाहीतर 30+ बाटल्या फोडणारे कितीतरी आहेत. 1 जानेवारीला परत सुरुवात करतातच ना, देहाने फोडतात माऊली, मनाने नाही. एखाद्या मित्राला कॅन्सर झाला, एखाद्या मित्राला कळलं की तो लगेच तिथेच त्याचा खिसा खाली करतो, तंबाखू पण चुना पण फेकून देतो. आजपासून खिशात ठेवणार नाही, पण शेजाऱ्यांकडे जाऊन खातो. देहाने फेकली, मनाने नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तंबाखू वगैरे ह्या सगळ्या आम्हाला का दृष्टांत द्यावे लागतात? जर तुम्ही हातातलं फेकू शकत नाही, मनातलं काय फेका? मनातलं फेकता आलं पाहिजे ना माऊली, मनातलं टाकता आलं पाहिजे. मनामध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी काय करा माहितीये का? लोकांचा विचार केला तर परमार्थ होईल, होईल का महाराज? विरोध नाही का तुम्हाला बाबा? काय माऊली? जास्त ना अनुभवी माणूस आपल्या बाजूला बसले, आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे. काय त्यांचा विषय का असतो माहितीये का माऊली? एक शेतकऱ्याने गाढव पाळलं होतं शेतामध्ये काम करण्यासाठी, आणि काय झालं, ते गाढव कालांतराने वृद्ध झालं माऊली. एवढं म्हातारं झालं की आता त्याला काही होत नाही. काम तर लांबच गेलं करायचं, पण त्याला पण काही होत नाही. आणि मग म्हणून काय झालं, ते गाढव असं चरता 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 एक दिवस रिकामी विहीर होती, खूप खोल विहीर होती, पाणी नव्हतं त्या विहिरीमध्ये. त्या विहिरीमध्ये पडलं, थोडं लागलं, त्याच्या दुखापत झाली. मालक शोधतोय गाढव गेलं कुठं, गाढव गेलं कुठं. शेवटी त्या विहिरीजवळ गेल्यानंतर त्याला ते गाढव दिसलं. खोल विहीर आहे, रिकामी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये गाढव पडलंय. मग काय झालं माहितीये का? त्याने गाववाल्यांना सांगितलं, दादा त्या विहिरीमध्ये गाढव पडलंय, आपलं ते गाढव काढायचंय. कोण बोलतंय माझ्या भाचीचा साखरपुडा आहे, तिथं सुपारी फोडायला मला जायचंय. कोण बोलतंय माझ्या भाच्याचं लग्न आहे, तिथं मला जावं लागेल कारण मला बाशिंगाच बांधायचा आहे. कोण बोलतंय आमका आमका असं असं आहे, तिकडं जायचंय. कोण बोलतंय असं असं झालंय, तिकडं जायचं आहे, बरं का? सगळ्यांची उत्तर अशी वेगवेगळी यायला लागली. कोणी काही यायला तयार नाही. गाढव काढायचं आहे, कोणी यायला तयार नाही. त्याने विचार केला, डोक्याला हात लावून बसला, काय करावं काय करावं. मग तेवढ्यात त्याने काय केलं माहितीये का? लोकांना सांगितलं, अशी पण नाही तरी ती विहीर आपल्याला बुजवायचीच आहे.
पडीतच आहे. बऱ्याच वर्षापासून आपण बुजवायला निघालो होतो. आता या निमित्ताने काय करूयात आपण, ते गाढव जर त्या आतमध्ये मेलं तर त्याची दुर्गंध सुटेल. आपल्या गावात लग्न बिग्न आल्यात आणि ते दुर्गंध म्हटल्यानंतर त्रास होईल ना. त्यापेक्षा आपण काय करू, त्या गाढवाला बुजवून टाकू. बुजवून टाकू बोलल्याबरोबर बायका पोरासहित सगळी, बरं का, बुजवून टाकू बोलल्याबरोबर बायका पोरासहित सगळी, जी ज्यांना वेळ होता ती सगळी आली त्या ठिकाणी. आणि सगळ्यांनी काय केलं, टोपला टोपला माती टाकायला सुरुवात केली. पण गाढव एवढं हुशार होतं की जशी माती पाठीवर पडायची ना तसं पाठ झटकायचं. माती कुठे जायची, पायाखाली. आपोआप गाढव वरती आलं ना. लोक पाठी टाकायचं काम करतील, आपण फक्त झटकायचंय बस. आपण गप्प बसायचं नाही. आणि झटकली म्हणून तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात पडवळ महाराज. जर सुस्त बसलो असतो ना आपण, बाबा खरं की खोटं आहे, लोक माती टाकतायत काय करावं काही कळ नाही, लोक माती टाकतायत काय करावं काही कळ नाही, बुजलो असतो रे आपण, गेलो असतो, बुजलो असतो, आपलं नाव पण नसतं राहिलं. झटका अंग, नव्याने उभे राहा. जगद्गुरु तुकोबा नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला म्हणून गाथा आपल्या हातात आली. आज गाथा आपल्या घरात आहे, आपल्या हृदयात आहे. जर सुस्त बसले असते, शांत बसले असते तर लोकांनी गाथा आपल्यापर्यंत पोहोचू दिली नसती.